महामार्गाची पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मैदानात उतरले आहेत। जागोजागी पडलेले खड्डे आणि ते बुजवताना येणाऱ्या अडचणी त्यांनी समजून घेत ते मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करत आहेत। काहीही करून गणेशोत्सव पूर्वी हा रस्ता नीट करून वाहतुकीसाठी सुरळीत करावा असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत। गणेशोत्सव पूर्वी जास्तीत जास्त खड्डे बुजवून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले। तसेच तातडीने या महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपिड क्विक सेटिंग हार्डनरचा वापर करून हे खड्डे बुजवता येतील का याचाही आढावा ते घेत आहेत। याबाबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीवेळी त्यांनी संबंधित यंत्रणांना हे रस्ते सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या। या सूचनांची कितपत अंमलबजावणी झाली याचेही आढावा ते दौऱ्यादरम्यान घेणार आहेत। तसेच मुंबई गोवा महामार्गावरील गडब गावात नवीन पद्धतीनुसार खड्डे भरण्याचे काम सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून सुरू असलेल्या कामाची पाहणी केली असून कोकणातील या महामार्गावर पडलेले खड्डे 3 वेगवेगळ्या पद्धतीने बुजवण्यात येतील असे त्यांनी सांगितले आहे। यावेळी जिओ पॉलिमर जिओ कास्टिंग रॅपिड क्विक सेटिंग पॉलिमर M16 आणि त्यांचे प्री कास्ट केलेले रस्त्यांचे पॅचेस वापरून हे खड्डे बुजवण्यात येतील। तसेच रस्त्यांच्या कामात ज्या अधिकाऱ्यांनी कसूर केली असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट केले। यावेळी खासदार श्रीरंग अप्पा बारणे, आमदार भरत शेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे तसेच वाहतूक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते। महान्यूज 7 साठी गोवर्धन बिहाडे, वसई। कर्नाटक के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है। ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं, इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है। इतना ही नहीं, ये तेल बालों को घना करता है, नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है। अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं। एजेंसी, जॉब और डिस्ट्रीब्यूशन के लिए संपर्क करें 9022253203 या फिर 82639861